हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही, अशा 2 गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा. हो, लेखीचे शब्द मी तुम्हाला लेखी देऊन टाकतो, पण तुम्ही संपवा, काय अडचण नाही. माझा शब्द मी तुम्हाला लेखी देतो. मागचे 25 वर्ष आमच्या जन्मापासून आम्ही हेच ऐकत आलेलो आहे का अशी रेल्वे जाणार आहे, रेल्वे जाणार आहे. बोलता बोलता आता आमचं निम्म आयुष्य गेलेलं आहे. नाशिक पुणे रेल्वे ही 90च्या दशकामध्ये पुणे, नाशिक, मुंबई या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारी रेल्वे झाली पाहिजे अशी एक मागणी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी साहेबांनी खरं तर ती मांडली. आणि नाशिक आणि पुणे हे दोन्ही शहर जवळ आणण्याच्या हेतूने आणि त्याच्यामधले जे काय आपले गाव आहेत, सिन्नर असेल, संगमनेर असेल, जुन्नर असेल, खेड असेल, आंबेगाव असेल, चाकण असेल, या सगळ्या गावांमध्ये प्रगती करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही रेल्वे झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी त्यावेळेस केली आणि त्या रेल्वेचा पाठपुरावा सुरू झाला. ही रेल्वे इकडून गेली, तिकडून गेली, या गावातून गेली, त्या गावातून गेली. मागच्या 25 वर्ष आमच्या जन्मापासून आम्ही हेच ऐकत आलेलो आहे का अशी रेल्वे जाणार आहे, रेल्वे जाणार आहे. बोलता बोलता आता आमचं निम्म आयुष्य गेलेलं आहे. इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ माणसं आहेत, त्यांचं तर आता पूर्ण आयुष्य ही रेल्वेच्या गोष्टी ऐकता ऐकता चाललेलं आहे. कशी बशी आता ही आपली रेल्वे सुरू झाली, भूसंपादनाची प्रक्रिया झाली, पाठपुरावा झाला. महारेल नावाच्या कंपनी, जी महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची कंपनी आहे, या कंपनीला हे काम देण्यात आलं. या कंपनीने भूसंपादनाची प्रक्रिया चालू केली. आज आमच्या या सिन्नर असेल, संगमनेर असेल, खेड, आंबेगाव, जुन्नर असेल, या भागातल्या शेतकऱ्यांचं भूसंपादन केलं. त्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर भूसंपादनाचे शेरे मारले. काही लोकांना तर 500 कोटी रुपयापर्यंतचे पैसे वाटले. आता ही रेल्वे रद्द झाल्यावर हे काय पैसे परत घेणार आहे? हा शेतकरी, ही भूसंपादन झालेला जो शेतकरी आहे, त्याच्याकडे जर उद्या हे पैसे मागायला आले तर हा शेतकरी कुठून पैसे देणार आहे? या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा फोन आहे. हा भाऊ, बोला बोला बोला, ते सांगा ना काय म्हणणं तुला. भाऊ, याच्यात असं म्हणणं आहे की कमिटी नेमली तिथपर्यंत ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की कमिटी नेमलेली आहे. आमचं म्हणणं आहे 2-3च मागण्या प्रमुख आहे का ज्या कमिटीला 60 दिवसाची मुदत दिलेली आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निकाल जो आहे त्या कमिटीचा तो 60 दिवसात लागला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कमिटीने दुसरं आमची मागणी अशी आहे की कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा पण विचार केला पाहिजे. बरोबर आहे. या 2 मागण्या आहेत भाऊ, तर तुम्ही सांगा काय करायचं. नक्की त्याचा 100% विचार होईल. मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा सांगतो, कमिटीला सांगतो 60 दिवसातच निकाल द्यायचा आहे. सगळं काय असेल नसेल अहवाल द्यायचा आपला. हो, काय अडचण नाही. जनसुनवाई झाली पाहिजे भाऊ. कमिटी गावोगाव, तालुक्यात आली पाहिजे. नक्की नक्की आपण तसे कमिटीला सांगतो मी, ते सगळं आपलं ऐकून घेतील. मी समितीशी बोलून घेतो, मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे, त्यांची परवानगी घेतली त्याच्याशी बोलायला. भाऊ, आता मला सीएम साहेबांचा पण काल रात्री फोन होता, त्यांचं पण म्हणणं तेच आहे. पण तुम्ही हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही, अशा 2 गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा. लेखीचे शब्द मी तुम्हाला लेखी देऊन टाकतो, पण तुम्ही संपवा, काय अडचण नाही. माझा शब्द मी तुम्हाला लेखी देतो. ठीक. ठीक. आपली काय तारीख होती ती आपण कधी झाली समिती मला. मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि सीएम साहेबांचा मेसेज होता आणि त्यांचं म्हणणं आहे की कमिटी आम्हाला नेमलेली आहे, मग आता आंदोलन तुम्ही का करताय? तर आम्ही त्यांना हे सांगितलंय की हे आंदोलन जनभावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. कमिटी कोणत्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसापेक्षा जास्त त्याला मुदतवाढ मिळणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमिटी फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता कमिटीने तालुक्यामध्ये येऊन जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे. या 2 मागण्या आपल्या आहेत. गिरीश भाऊंना सांगितले की प्रशासनाने तसं लेखी द्यावं.